जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव कन्नड महामार्गावरील कन्नड घाटाखाली रात्री 10 वाजेच्या सुमारास नाकाबंदी करत असताना ब्रेझा गाडी नंबर DL9 CBB 7771 या गाडीला अडवले असताना महामार्गाच्या पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यावर हिची सखोल चौकशी केल्या जात असताना बेंगळुरूहून दिल्ली जाणाऱ्या गाडीची पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे ही धडक कारवाई दिनांक 24 जुलै 2025 रोजी रात्री 10 वाजता केली आहे। यावेळी 39 किलो ड्रग्ज मिळाल्याने त्याची किंमत सुमारे 60 कोटी रुपये आहे। यावर आमदार मंगेश चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली असून याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती देण्यात येईल। याच्या विरोधात आवाज उठवेल। तसेच आमदार मंगेश चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण कारवाईची मागणी केली आहे। यावेळी पोलिसांचं त्यांनी कौतुक केलंय। यावेळेस त्यांच्यासोबत PSI शशिकांत पाटील व त्यांची टीम तसेच शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमित मनेर, पुरवठा अधिकारी तसेच पत्रकार, सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। या संपूर्ण घटनेची माहिती घेतली आहे आणि तपास कार्याची पाहणी केली आहे। या कार्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून ड्रग्ज तस्करीचा मोठा सुळसुळाट उघड झालाय असं आमदार चव्हाण यांनी बोलत सांगितलंय। तसेच गेल्या काही महिन्यापूर्वीच जिल्ह्यात ड्रग्ज व गेडामाईचे प्रकरण समोर आले होते। या प्रकरणी पावसाळी अधिवेशनात पडसाद उमटले होते। त्यानंतर पुन्हा चाळीसगाव येथे ड्रग्ज मोठ्या प्रमाणात कारवाई झाल्यामुळे आता अधिवेशनामध्ये मांडणार आहे असे आमदार मंगेश चव्हाण यांनी पत्रकारांना बोलताना माहिती दिली। आज चाळीसगावला साधारणतः 39 किलो एम्फेटामाइन जे ड्रग्ज बनावट करण्यासाठी वापरलं जातं ते एम्फेटामाइन चाळीसगाव पोलिसांनी ट्रॅफिकच्या पोलिसांनी चाळीसगाव हद्दीमध्ये ते पकडलं। खरं तर त्याची ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस असं लक्षात आलं की ह्या ड्रग्जची किंमत साधारण 1 करोड ते 1.5 करोड रुपये पर किलो म्हणजे 40 ते 60 कोटी रुपयाचा एम्फेटामाइन ड्रग्ज हे चाळीसगावच्या हद्दीत हस्तगत करण्यात आलं। खरं तर हे जी गाडी आहे त्या सगळ्यांची आम्ही माहिती घेतली, पोलीस प्रशासनाने माहिती घेतली। हे दिल्लीहून निघालं होतं। इंदोर, धुळे या मार्गाने ते औरंगाबाद आणि बँगलोरला डिलिव्हरी करण्याचं त्यांचं ज्या कमिटमेंट होत्या अशा सांगण्यात आल्या। खरं तर यामागे एक मोठं रॅकेट, इंटरनॅशनल लेवलचं एक रॅकेट चालू असल्याचा संशय या मागून येतोय। मी आत्ताच SP बोललो, DG मॅडमांना कळवलं आहे, गिरीश वंशी बोललो आणि गृहमंत्र्यांशी बोलून, मुख्यमंत्री महोदयांशी बोलून की यामध्ये आमची मागणी अशी असणार आहे। खरं तर सर्वप्रथम चाळीसगाव पोलीस स्टेशनच्या सगळ्यांचं मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो की त्यांनी हे परराज्यात जाणारं ड्रग्ज, दिल्लीहून आलेलं ड्रग्ज हे बँगलोरला जात असताना चाळीसगावला पकडलं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.